झोपलं झोपलं काय? आयोजक म्हणतात फक्त 15 मिनिटात मग अशी कोणतरी बक्षीस जरा म्हणतात निकमचा डबरू. आता डबरू नाही, ढोल ताशा तुंतुना कच्ची सगळं एकदाच मोहन कसा वाजवतो बघा बुवा. थोडक्यात आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम राजकारणाप्रेमी मायबाप रस्ते प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा बुवा. हो शाहीर हे मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होत होते बुवांच्या आवाजासाठी. हो अगदी काय काळजी करू नका, अगदी आहे ना पट्ट्यात कार्यक्रम करतो बरोबर, टप्प्यात अगदी हवा तसा. आणि म्हणून शाहीर विषय काय, शाहिराने खरंच कार्यक्रम चांगला केला आहे ना. आता ते काय ठोकायला आणि फोकायला काय ते शाहीर ठोकायला औसा पुण्याला ज्यांचा चंद्र आणि सूर्य वर येतो त्यांनी ठोकाठोकीची भाषा करायची नाही. आणि माझ्या समोर तर नाहीच नाही भाऊ, ठोकणार नाही भाऊ, खैरासारखाच होईल. काय म्हणतोय, ठोकणार नाही. ठोकायचं काम आपण करत नाही, आपण नाही, आपण सोलतो. कोंबडी सोलतो ना, खैरासारखा सोलेल भाऊ. विषय काय, आवाज भारी आहे, गडी पण भारी आहे बघा ना, बॉडी नाराज आहे म्हणतात बुवा ही बॉडी बनवाय जिमला जावं लागतं, तुम्ही जाऊ नका का? मी फक्त बाजूबाईची मांडतो, नाही तर तुम्ही पण त्यातलाच आणि आम्ही पण पुरुष. पण बुवा विषय काय, भारी चांगली केली. अरे पर पाजी कभी हंस भी लिया करो बुवा. टेन्शन आला ए बुवा, हसलं काय रे पोरानं, खरं सांगा, हसलं एवढी चांगली बायको आज जोडीला आहे आणि नवरा झाला हसत नाही, भयाचा कसा पुढं, बरोबर ना? जेव्हा प्रेमामध्ये माणसाची पहिली काय स्टाईल गोड पाहिजे है ना, की सायलन्स म्हणतात, सायलन्स. हसाय कसा माणूस, हसाय गोड पाहिजे. म्हणजे आपला वीज फक्त करू बारीक वीज करू अगदी हसत केलं असो. चला परत विषय बघा पुढे काय म्हणतात बुवा, अजून काय म्हणतात, हा आपण म्हणतात झोपी होणार पण म्हणतात आणि तलवार काढली पाहिजे बुवा. तलवारीला पहिले धार काढा आधी, तासली धार शा बुवा. बघा वाढूच वाली आहे, गडी कसा आहे आणि दाण आहे पेलवान गडी. नाही मला बहुत नाही, मला आवड एवढा चांगला कार्यक्रम केला पण हसलाव नाही बुवा, काही हसायला पाहिजे. गव्हर्नमेंट श्री हरी तेजसदादा बाणे 200 रुपयाचा पारितोषिक आहे, मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे शंकरदादा फाटक माऊलीच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी बॉडी फक्त दिसण्यासाठी नाही, नाव ऐकलं की हवा टाईट झाली पाहिजे, हाच मला म्हणायचं आहे मला. अरे नुसता आयटम पासून फायदा काय, आज दारू नका नुसता फुस. बार दिसाय मोठा आहे पण चिमणी बारा एवढा पण वाजत नाही. लवंगी बार दिसाय दादावर आयटम बॉम्ब आहे, पण बार असून फायद्याचा काय, वाजाय नको. वाजतोय आवाज कसा येतोय, लवंगी बारा का फुस फुस बुवा. फुस नाही फुस दाखवतो तुम्हाला कशी आहे का. अजून एक बक्षीस आलेलं आहे, परशुरामाच्या भूमी शोभतेवाचं कोकण 1 नंबर चेतन भामत दादाच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक. विषय आहे बॉडी फक्त दिसण्यासाठी नसते नाही, नाव ठेवलं की हवा टाईट झाली पाहिजे. कट्टर राजेश निकम फॅन बुवा श्याम साफ सुपडा करून टाका. सुमित्रा पाटील दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक. विषय काय माहितीये, भारी चांगली केली. आता मेलेल्याला मुलात मारायची काय, मुलातच मेलेल्याला मारायची काय, तरी म्हणता मित्रांनो हसत खेळत शाहीर आहे ना. असं द्या बुवा, आज काय माहितीये, तुम्ही पण जरा हल्लं वाज सुराला, तुम्ही टेन्शनला वाज बुवा, मला माहितीये, मी सांगतोय तुम्हाला बरोबर. बाकी तुम्ही कार्यक्रम आज वादच नाही बुवा. आता आयोजकांनी पण दिले 15 मिनिटं, मग ह्यात होतो कसं माहितीये काय, बोलायचं काय आणि ठेवायचं काय बाकी असा विषय मित्रांनो. पण विषय बघा, पहिला ठोका मित्रांनो, पहिला विषय गातोय 2 ते 3 फरमाईश घेतो बारी या ठिकाणी संपवते. चला पहिला ठोका. हो कसं आहे ना, काय म्हणता, हा जास्त बोलला तर आज ठोकणार आहे. पहिला ठोक तुमच्याकडे लागतो बघा बुवा, 8कीच्या डुकरा काय काढतोस पहिला तुमच्यावर ठोक बुवा. ऐका विषय कोणी म्हणतो, छोटा बदला वर यावर. अरे टाकलंय गोड जाऊ नको पुढं, जरा ध्यानात तुझ्या या असाव्या. विषय कसा आणला बघा, विषय कसा घोडाचा सर्व ठोकणार काय ठेवून बारात काय, बारात पण हवा नाही मोहनच्या, बारात दारू शाप बसले म्हणते. अरे टाकला ही कोड जाऊ नको पुढं, जरा ध्यानात तुझ्या या असाव्या. विषय काय
लक्ष्मण रेषा टाकली, लक्ष्मणाने सीतामाई आत आहे, गोसाव्याचं रूप घेऊन रावण नाही सीतामाईला पळवायला. मग आला भिक्षा मागायला, पण त्याला खरा विचार का होता, सीतामाईला पळवून न्यायचं होतं. विषय कसा आहे, अरे टाकलाय कोड जाऊ नको पुढं, जरा ध्यानात तुझ्या या साव्या. सीतामाई काय म्हणते, थोड्या कळ बुवा तुम्ही सोसाव्या. जरा थांब, तुला भिक्षा देणार नाही, पण थोड्या कळ बुवा तुम्ही सोसाव्या. इथं आला का सांग तू गोसाव्या, थोड्या कळ बुवा तुम्ही सोसाव्या. इथं आला का सांग तू गोसाव्या. अरे टाकलंय कोड जाऊ नको पुढं, टाकलंय कोड जाऊ नको पुढं, जरा ध्यानात तुझ्या या साव्या. थोड्या कळ बुवा तुम्ही सोसाव्या. इथं आला का सांग तू गोसाव्या. वेळेचा बडवा एका मुकडे बारी संपवला. पुढचा अंतर आहे का, रूप हरणाचं पाहिलं होतं, गेले ते त्यावर कराया मात. धनी माझा हाय संकटात, भाऊजी गेले ते द्यायला साथ. नाही येणार अशी अरे मी तुझ्या पाशी, खून नजरेत मला त्या दिसाव्या. थोड्या गळ बुवा तुम्ही सोसाव्या, थोड्या गळ बुवा तुम्ही सोसाव्या. इथं आला का सांग तू गोसाव्या, गळ बुवा तुम्ही सोसाव्या. इथं आला का सांग तू गोसाव्या. वा, असा आपला असतो ठोका. तुम्ही ठो 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 फक्त तोंडानेच बोलायला बुवा, पण तुमचा तुंतुना, ताशिया, कच्ची, ढोल सगळा एकदाच बुवा वाजून आणि एकाच ठोक्यात बुवा वाजवलाय. दुसरा विषय बघा, अजून शाहीर काय म्हणतात, शाहीर म्हणतात की नवरा बायको सोडून तुझा आणि माझं अजून नातं काय आहे. नातं काय बुवा, आज बाजू म्हणते मी आदिमायेची. हा भेद आहे, हा सारीपाटाचा खेळ आहे, या आदिमायेचा आणि या माझ्या भगवान श्रीकृष्णाचा, या भगवान शिवशंकराचा. आज राधेचा खेळ आहे, भगवान श्रीकृष्णाचा खेळ आहे. हे बुवा नातं. नवरा बायकोचं नातं कशाला हवंय, नवरा बायको दोघांनी विचारतोय कोण, कशाला हवाय. विषय काय मित्रांनो, बुवांची गवळ. हा, मार दिया जाए या छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या जुलूम किया जाए. बोलची गवळ. अगं आणि याचे तू बाय सांग गुमान देतेस काय, चढलो मी पलंगावरती बोंबा मारून करशील काय. याड काढी शाकूचा, याड उतरी असा उतरी, हातीवल्या जाईपर्यंत तुला कल सोसावे लागत नाही. तू जर माझ्या पलगाव आलास, मी बोंबा नाही मारणार, आकोड दांडक्यात तुझं काम करीन बरोबर. आकोड कोकल बांबू. विषय कसा आहे बघा, गवडीचा भाग. तुला सांगते हे राधिका बाय, माझा नवरा घरात हाय. तुला सांगते हे राधिका बाय, माझा नवरा घरात हाय. भेटलास जर का तावडीत त्याच्या, तुला तू सोडणार नाही. भेटलास जर का तावडीत त्याच्या, तुला तू सोडणार नाही. अरे भेटलास जर का तावडीत त्याच्या, तुला तू सोडणार नाही. अरे भेटलास जर का तावडीत त्याच्या, तुला तू सोडणार नाही. दुसरा मुद्दा, शाहिराने प्रश्नाची बाजू मांडली. माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, पण तरी माऊली आज लय अपेक्षा होती. आदरणीय भाई गोसावी माऊली, खूप अपेक्षा होती की शाहीर माझ्या विषयाचं उत्तर देतील. बुवा 10 नाही, 20 नाही, 30 नाही, 40 नाही, 50 नाही, 100 लय लांब राहिलं. 1% पण माझ्या विषयाच्या जवळ नाही बुवा तुम्ही. म्हणून आज बुवा हवलं, आजही माझ्या विषयाचं तुम्ही दिलेलं उत्तर बुवा चुकलेलं आहे. प्रामाणिकपणाने मान्य करतो शाहीर. विषय काय आहे, आदरणीय भाई गोसावी माऊली त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतोय, त्यांचा मान ठेवतोय, सन्मान ठेवतोय. वाचक आहेत आणि असा एक माणूस म्हणजे लोककलेला आपल्याला एक कोहिनूर हिरा बेताज भाषा आदरणीय भाईजी गोसावी त्यांच्याकडून अपेक्षा करतो की माझ्या विषयाचं उत्तर भाईंकडूनच निघेल. आणि म्हणून बुवा शाहिरांचा विषय की ईश्वराच्या बरोबर खाली बसा, खाली बसा बरोबर. हा, पहिलीच वेळेला सांगायला होतं बरोबर, खाली बसा. उठा वाटते की उठायचा, बसायला वाटते की बसायचा, लगेच ऐका. ईश्वराचा अक्षम्य अपराध करणाऱ्या पिताश्रीच्या भेटीला आई व बाळ गेले असतात. पिताश्री समोर येतात, त्या बाळाने पित्याचा वध केला. ते बाळ पूर्ण जन्मीचं कोण, ती उत्तर आहे खाली. उत्तर ग्रंथ आधारे असावं. प्रश्नकर्ता गुरुवर्य भाई गोसावी महाराज. तर शाहीर तुमच्या विषयाला हात घालतो, विषयाचं तुमच्या उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. विषय नाही का, ते बाळ पूर्वजन्मीचं कोण होतं.
बाळ ईश्वराचा अक्षम्य अपराध करणाऱ्या पित्याला पाहताच नवजात बाळाने त्याचा वध केला. त्या बाळाचे नाव शंखध्वज. काही कथांमध्ये सुशंख असं आहे. ते बाळ पूर्वजन्मीचं कोण होतं? तर शाहीर ते बाळ पूर्वजन्मीचं मन्यासूर किंवा एक शापित गंधर्व होतं. पूर्वजन्मीचा त्याला दिलेलं वरदान काय होतं? पूर्वजन्मी हा जीव भगवान विष्णू आणि शिव यांचा निस्सीम भक्त होता. त्याने ईश्वराकडे वर मागितला होता की जो कोणी या सृष्टीत ईश्वराचा अक्षम्य द्रोह म्हणजे अपराध करेल त्याचा संहार करण्याचे भाग्य मला मिळावे. नियतीचा खेळ पण काय बघा. या जन्मात ज्या राजाने ईश्वराचा आणि साधूंचा छळ करून अक्षम्य अपराध केला तोच बाळपिता राजा मधुरध्वज अतिबल बनला. आई जेव्हा त्या नवजात बाळाला घेऊन पतीचे मन वळवण्यासाठी दरबारात आली तेव्हा पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे ईश्वरी अपमान सहन न होऊन त्या बाळाने समोर येत्यास पित्याचा वध केला. हे शाहीर माझ्या वाचनातून केले. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बुवा. एकदा परत ऐका. त्या बाळाचं नाव ईश्वराचा अक्षम्य अपराध करणाऱ्या पित्याला पाहताच नवजात बाळाने त्याचा वध केला. त्या बाळाचं नाव होतं शंखध्वज. काही कथांमध्ये सुशंख असं आहे. ते बाळ पूर्वजन्मीचं कोण होतं? तर ते बाळ पूर्वजन्मी मन्यासूर किंवा एक शापित गंधर्व असा शाहीर त्याचा उल्लेख आहे. हे माझ्या वाचनातून गेले शाहीर तुमच्या विषयाचा उत्तर आहे. तत्पूर्वी फरमाईश आलेली आहे. परत बुवा काय म्हणतात? हा शेरमध्ये काय म्हणतात अजून? हा बुवा काय म्हणतात? हा म्हणतात चढणार आहे म्हणतात. शेरमध्ये म्हणतात चढणार आहे रडवणार आहे. बाबा अरे लय गेलं नाही आहे बघ तर जाऊन सांगा. चढणार रडवणार लय गेलं बुवा. अजून काय बुवा कुणाच्या हाताला लागत नाही शाहीर. पण आवाज गोड आहे, बोलणं चांगलं आहे, वाणी चांगला आहे शाहीर. आपला जोड निश्चित मित्रांनो लागेल. कारण तेवढी धमक शाहिरामध्ये निश्चित आहे मित्रांनो. पण बुवा तुम्ही आहे ना अजून तुम्हाला सांगतो माणूस लय भारी आहे. हसायला शिका. हसाल नाही तर बुवा फसाल. हसता नाही तर फसाल बुवा. हसा बुवा. आणि म्हणून विषय कसा आहे बघा. चार चौघात धरून हात केलंस गाड्या तू पाप. विषय आहे म्हणजे माऊली भर इंद्र सभेमध्ये गंधर्वाने रंभेच्या हाताला धरलं. इंद्राने मला शाप दिला गंधर्वाला. शाप काय होता सर्वांना माहिती आहे म्हणून म्हणतोय. अरे चार चौघात धरून हात केलंस गाड्या तू पाप. अहो बुवा झालं नितीन तुझं हे व्याप. नितीन म्हणजे तुझ्या वाईट कृतीमुळे तुझ्या वाईट नियतीने तुझ्या पोहा व्याप झाले. झालं नितीन तुझं हे व्याप. अरे झालं नितीन तुझं हे व्याप. दिला गाढवाचा तू लाल शाप. झालं नितीन तुझं हे व्याप. दिला गाढवाचा तू लाल शाप. झालं नितीन तुझं हे व्याप. दिला गाढवाचा तू लाल शाप. झालं नितीन तुझं हे व्याप. दिला गाढवाचा तू लाल शाप. अरे चार चौघांना धरून हात केलं सगळ्या तू पाप. चार चौघांना धरून हात केलं सगळ्या तू पाप. अहो बुवा झालं नितीन तुझं हे व्याप. दिला गाढवाचा तू लाल शाप. झालं नितीन तुझं हे व्याप. दिला गाढवाचा तू लाल शाप. झालं नितीन तुझं हे व्याप. दिला गाढवाचा तू लाल शाप. त्यानंतर शाहीर विषय कसा. रात्र थोडी संगोपन वेळ जाग्यावर चालले बुवा. घड्याला का लक्ष पहिला हवाय. तुम्ही पहिल्या बारी तुम्हाला घड्याळ तुमचा बंद पडलाय. टायमिंग कळत नाही बुवा. गावाला आहे कोकणावर होतोय बुवा वाडी करतोय. मुंबई आहे बुवा. ही मुंबई नगरी आहे बुवा. इथे वेळेला बंधन आहे. मुंबई नगरीमध्ये वेळ कोणाच्या बापाची बुवा बांधली नाही बुवा. फरमाईश आलेली आहे बुवा. म्हणून सांगतोय शाहीर तुमचा आदर्शच ठेवला, तुमचा मान सन्मान ठेवलाय. पण तुम्ही आहे ना ठोकायची रडवायची भाषा एवढा बुवा राजेश भाऊ सोप्पा नाही बुवा. तुमच्या हाताला पण लागायचं नाही बुवा. तुम्ही दमान तुमची बॉडी उतरल आहे ना. तुम्ही घरचा घुळवाल बुवा हाताला लागायचा नाही. चोंडाबादलावरती फरमाईश आलेली आहे 2 म्हणून घेतोय बघा ऐका. रोहित निगम खेळ तिजे ना तू. राजदादाचा कट्टर चाहता श्री गणनायका मंगल गायका 100 रुपयाचं प्रदर्शन आहे. भावा बघूया आता वेळ कसा भेटतोय त्याच्यावरती आहे. आणि म्हणून फरमाईश आलेली आहे श्रीहरी आणि परशुरामाचं गाणं म्हणून म्हणतात. रत्नागिरी ही माझी नवरत्नाची कलगी तुरान मन कलाही महान शिंगा हा भारी त्यात नाचे संकासूर मायाळू माती जीवाला लावी हुर
हुर खेळ दापोली मंडलगड चिपळूण वागर संगमेश्वर रत्नागिरी लांजा राजापूर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर हो परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ आपलं कोकण एक नंबर गव्हाण आलेले रमेश म्हणून म्हणतो तुला राधेने श्याम सुंदरा शोधिनी चारी धामा राधे शिवाय कसा राहशील सांग तुरे घनश्यामा श्यामा घनश्यामा तोडलेस माझ्या वचनाला अंतरात यावरले मी तुझ्या पुढे रे हरले मी नाही परतूनी आला कुठे शोधू का तुला गेला का तू सोडून मला कुठे शोधू का तुला गेला का तू सोडून मला कुठे शोधू का तुला गेला का तू सोडून मला कुठे शोधू का हो श्री हरी माझा श्री हरी कसं समजावू या मनाला वेळी तुझी राधाराणी वाट पाहते वृंदावनी गेला का तू सोडून मला कुठे शोधू का तुला गेला का तू सोडून मला कुठे शोधू का गेला का तू सोडून मला आणि मित्रांनो हा सगळ्यांना अभिमान वाटतोय शाहीरांना ज्या संगीतकाराला साथ मिळते जे सीएसपी टीम आहे त्याच्यामध्ये जे कीबोर्ड प्लेअर करतायत जे आपले पंकजदादा घाणेकर आणि आमचे नानादादा गवाळी या सर्व सीएसपी टीमनं या गाण्याचं संगीत केलं एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या गाण्याचे गीतकार स्वतः माझे गुरुवर्य शाहीर विजयी निकम आणि म्हणून मित्रांनो रात्र थोडी आणि सोंगपार या ठिकाणी एक फरमाईश आलेली आहे ती एका मुकड्यामध्ये घेतोय माझा भाऊ संकेत बाने राजापूर तालुक्याचा सुपुत्र आहे त्याचे वडील गेल्या वर्षी या जगाचा निरोप घेऊन गेले आणि म्हणून ही एका मुकड्याची श्रद्धांजली अनंत बाने दादांचे सुपुत्र संकेत बाने या श्रद्धांजली गीतासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे आणि श्रद्धांजली घेतो एका मुकड्यामध्ये और इस दिल में बाने परिवाराच्या नैनी अश्रू वाहते अहो बाने परिवाराच्या नैनी अश्रू वाहते अहो अनंत बाबा तुमची आठवण येते अनंत बाबा तुमची आठवण येते जीवा भावाचे अहो होते आपले नाते जीवा भावाचे होते आपले नाते अहो अनंत
तुमची आठवण येते अनंत बाबा तुमची आठवण येते आनंद बाबा तुझी आठवण येते आनंद बाबा तुझी आठवण येते ओ शिवभावाचे मोठी आपले नाते शिवभावाचे मोठी आपले नाते आनंद बाबा तुझी आठवण येते 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 रात्र थोडी सोपं रोहित भाऊ तुझी फरमाई दुसऱ्या बारीमध्ये नक्की घेईन आणि म्हणून मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या आज या यजमानांचे लाख लाख आभार मानतो दुसऱ्या बारीमध्ये सुद्धा थोडा वेळ जास्त घेतला असेल दिलगिरी मनापासून व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व यजमानांचे लाख लाख आभार मानतो रसिक माय बापा अरे आज तुझे उपकार मानावे तेवढे कमी आहेत कारण आज या राजेश भावाचा प्रत्येक कार्यक्रम आपण हाऊसफुलच्या दिशेने नेता हे तुमचे उपकार मरेपर्यंत कधी फिटणार नाहीत माय बापा सर्वांना नम्रतेची विनंती रात्र आहे वैऱ्याची वेळ आहे धोक्याची सर्वांनी रेल्वेचा प्रवास आहे दगदगीचं जीवन आहे सुखरूपपणे आपल्या घरामध्ये प्रवास करावा ही नम्र विनंती शाहीरानं देखील एक नम्रतेची विनंती शाहीर या मुखातून जे काही वेळेवाकडे बोल गेले असतील छोटा भाऊ समजून चांगला असेल तर तुम्ही काय वाईट असेल ते माझं मला परत आशा मिळवतो तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची सेवा माझी या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो बोल श्री गणपती गजानन महाराज की जय